नुकताच कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मार्केटमध्ये ज्या वस्तूंवर सेस मिळत नाही अशा सगळ्या वस्तूंच्या वर 1% युजर चार्जेस घेण्याचं फरमान काढलेलं आहे आणि ते पण कायदा 2022 असल्यामुळे 2022 पासून ते पैसे भरावेत असं त्यांनी आदेश दिलेला आहे। हा अत्यंत अन्यायकारक असा निर्णय आहे। ज्या वस्तूंवर 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने सेस काढलं होतं ते यासाठी काढलं होतं की गव्हावर सेस आहे तर आट्यावर सेसची आवश्यकता नाही, तेलबियांच्यावर सेस असेल तर तेलावर सेसची आवश्यकता नाही, ऊसावर सेस असेल तर साखरेवर सेसची आवश्यकता नाही, अशा ज्या प्रोसेस केलेल्या वस्तू आहे त्या सेसमधनं वगळण्यात आल्या होत्या। आता या सगळ्या वस्तू पुन्हा नव्याने कायदा करून याच्यावर युजर चार्जेस 1% देण्याचा ते फरमान काढलेला आहे। हा अत्यंत अन्यायकारक आहे आणि विशेष म्हणजे हा निर्णय फक्त मार्केटपुरता केलेला आहे। मार्केटमध्ये असेल आणि मार्केटच्या बाहेर नसेल तर मार्केटचा व्यवसाय चालेल का? इथला व्यवसाय पूर्ण विस्कळीत होणार आहे। शिवाय बाजार समितीला उत्पन्न पण मिळणार नाही आणि इथले जे सगळे घटक आहेत, मग ते हमाल असतील, ट्रान्सपोर्टवाले असतील, व्यापारी असतील, यांच्या सगळ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे। तर आज पूर्ण महाराष्ट्राच्या राज्य व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कॉमेट, पुना मर्चंट चेंबर आणि ग्रोमा मुंबई या 5 मुख्य संघटनांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणातून आलेले व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजच्या मीटिंगमध्ये सर्वांचा हा एकच सूर होता की हे युजर चार्जेस रद्द व्हायला पाहिजे। आज हा ठराव करण्यात आलेला आहे। पुन्हा 5 तारखेपासून आवक बंदचा जो निर्णय पुण्याने घेतलेला आहे तसाच निर्णय पूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे। येणाऱ्या 5 जून पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी मालाशिवाय अन्य असलेल्या मालाची आवक बंद हा आंदोलन सर्वांनी पुकारलेला आहे। यापूर्वी सेस नको म्हणून जे भूमिका होती त्या भूमिकेला पण अजूनही व्यापारी सगळे ठाम हे आहे, त्यांचं मत आहे। आणि यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर 2024 मध्ये जी मीटिंग झाली होती, 2025 मध्ये माननीय प्रधानमंत्री जयकुमारजी रावल यांच्याबरोबर जी मीटिंग झाली होती, त्यामधले जे विषय पेंडिंग आहेत ते विषयामध्ये त्या समस्याचं निराकरण व्हावा असंही आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। शिवाय आज पुण्याच्या रिटेल व्यापारी संघटना यांचे निवणगुणेजी यांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे। हमाल पंचायतीचे अध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांतजी पाठक यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे। पुणेचे आरती असोसिएशनचे अध्यक्ष शेखर कुंजीर यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे। अर्थातच इथले सर्व घटक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्यांचं निराकरण झालं नाही तर आंदोलन प्रखर करायचं असा आजच्या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्जनशील न्यूज